कुठं आहे विकास? आज माझ्या माता भगिनी जर बाजारला अहमदपूरमध्ये आल्या, आज खेड्यापाड्यातून माता भगिनी या ठिकाणी आले, आमचे युवक बांधव आले, एवढ्या मोठ्या शहरामध्ये एखादी मोटारीची सोय नाही, हे दुर्दैव. आणि मग कसला विकास आहे? आणि म्हणून माझी नम्रतेची विनंती या ठिकाणी आहे. आज या अहमदपूर शहराच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत जर आपण विचार केला, एक नाट्यगृह नाही, एक सांस्कृतिक सभागृह नाही, इथं नगर परिषदेचं जे सभागृह होतं त्याच्या खाली आपलं टाउन हॉल होतं. आणि या टाउन हॉलमध्ये अनेक मुस्लिम समाजाचे असतील, दलित समाजाचे असतील, यांची लग्न व्हायची. परंतु ते टाउन हॉल सुद्धा या ठिकाणी नाहीये. आज ज्या ठिकाणी ही प्रशासकीय इमारत आज उभी टाकते म्हणून ते सांगताय, त्या काळामध्ये मी सांगतोय, मुफ्रा नावाची जी योजना होती, आम्ही विरोध केला सभागृहामध्ये की कर्ज काढून तुम्ही या इमारती बांधू नका, अनुदानातून आपण या इमारती मंजूर करा, कारण नगर परिषदेची ऐपत नाही. आज जर पाहिलं, या कर्जामध्ये नगर परिषदेचे सगळे हप्ते वरच्यावर कापले जातात. आणि मग अशी मोठी अडचण आलेली आहे, लाईट बिल भरायला पैसे नाही, नियोजन शून्य असा कारभार आहे. आणि म्हणून माझी या ठिकाणी जमलेल्या अहमदपूरकरांना माझी नम्रतेची विनंती आहे की या ठिकाणी विकासाला चालना देण्यासाठी एक सक्षम अशा पद्धतीचे उमेदवार असणं अपेक्षित आहे. फक्त पैसा पैसा पैसा, याच्याही पुढे काम करणारी माणसं, रस्त्यावरली माणसं या ठिकाणी असणं गरजेचं आहे. परंतु दुर्दैवानं ज्याची पत आहे अशाच माणसाला तिकीट दिलेली आहेत, परंतु फक्त ऐपत बघू, परंतु ज्याची पत आहे अशा माणसाला या ठिकाणी दुर्लक्षित केलेलं आहे. आणि म्हणून माझी नम्रतेची विनंती आहे.